नमस्कार मित्रांनो, मी बापूसाहेब पाटील, मुख्याध्यापक स्वर्गीय वामनराव हेबतराव देशमुख, माध्यमिक विद्यालय देवघर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. तर या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अभ्यासक्रम पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी माध्यम यातला पाठ क्रमांक 8वा धाडशी कॅप्टन राधिका मेनन हा पाठ आपण बघणार आहोत. तर या पाठामध्ये मच्छिंद्र येणापुरे हे लेखक आहेत आणि या पाठामध्ये त्यांनी राधिका मेनन यांचा अनुभव, थरारक अशा प्रकारचा अनुभव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी केलेलं काम आपण बघतो की धाडसाची काम फक्त माणसंच करतात अशातला भाग नाही, परंतु महिलांमध्येही धाडस असतं. आणि म्हणून पुरुष किंवा महिला अशा प्रकारचा भेदभाव न करता जर संधी मिळाली त्याचं सोनं करतात. आणि त्यातली एक अतिशय अनमोल अशा प्रकारची गोष्ट इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राधिका मेनन यांचं कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे. आणि निश्चितच आपल्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं धाडस, त्यांनी केलेलं काम निश्चितच आम्हाला भावी जीवनामध्ये प्रेरणादायी ठरणार आहे. म्हणून आपण सुरुवात करणार आहोत. धाडशी कॅप्टन राधिका मेनन त्या एका जहाजावरती कॅप्टन आहेत आणि त्यांनी अनेक मासेमारी करताना ज्या काही बोटी अटकल्या होत्या आणि त्या लोकांना वाचवण्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा त्यांचा आहे. आणि त्यांनी अशा या वादळाच्या वातावरणामध्ये त्या लोकांना वाचवलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या या धाडसी कृत्याचं वर्णन या ठिकाणी मच्छिंद्र येणापुरे करतायत. आपण बघणार आहोत. प्रसिद्ध लेखक, त्यांचा परिचय मी करून देतो. मच्छिंद्र येणापुरे प्रसिद्ध लेखक. त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बालकथा संग्रह, हसत जगावे हा विनोदी कथा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांच्या किशोर, छावा, केसरी, बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रातून विविध विषयांवरील लेखन केले आहे. ब्लॉगवर त्यांचे आजवर 1200 लेख प्रसिद्ध आहेत. भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर द एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांना वाचवले होते. प्रस्तुत पाठात त्यांचा शौर्याचा परिचय करून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ हा किशोर या मासिकामध्ये मे 2017 साली प्रकाशित झालेला आहे आणि तो तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तक मंडळात टाकण्याचा प्रयत्न केला. आपण बघणार आहोत त्यांचा परिचय. तुम्हाला आधीच सांगितलं, पुरुष किंवा महिला अशा प्रकारचा भेदभाव नसतो. या 21व्या शतकामध्ये आपण जीवन जगत असताना अनेक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. मग ते लष्कर असेल, त्या वेगळ्या प्रकारचे संशोधन असेल, वेगळ्या प्रकारच्या नोकरी व्यवसाय असेल, त्यामध्ये महिला मोठ्या संख्येनं काम करतायत. आणि अशाच पद्धतीनं या नाविक दलामध्ये किंवा या मर्चंट नेव्ही, व्यापारी अशा प्रकारच्या जहाज वाहतुकीमध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि धाडसाचं काम केलेलं आहे. असं म्हटलं जातं की महिलांचं हृदय कोमल असतं, त्यांच्या भावना कोमल असतात, परंतु तरी देखील आज आपण सैन्यामध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. आणि म्हणून महिला कुठेही कमी नाहीत. आणि म्हणून एक प्रेरणादायक मुलींसाठी, आमच्यासाठी, सर्वांसाठी देशातला अभिमान वाटावा अशा प्रकारचं कर्तृत्व या कॅप्टन महिला राधिका मेनन यांचं आहे. आणि त्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. राधिका या केरळच्या कोदुंगनलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होते. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत आशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनात वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नवसेनेत जायचं निश्चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आई वडिलांनी
त्यांच्या या निर्णयाला विरोध केला. त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे. आपली मुलगी नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल. पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकानं त्यांना त्यासाठी राजी केलं आणि अशा पद्धतीनं त्यांचा जन्म ज्या परिसरामध्ये झाला त्या केरळ राज्याच्या कोंदुनलर या गावामध्ये झालेला आहे आणि ते समुद्र किनाऱ्याला लागून आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी लहानपणापासून समुद्र बघितलेला आहे. समुद्रामध्ये फेसाळणाऱ्या लाटा बघितलेल्या आहेत, प्रचंड वादळं बघितलेली आहेत आणि त्यांना नेहमी वाटायचं आपण या लाटांमध्ये जाऊन सफर करावं, अशा प्रकारची मनामध्ये इच्छा होती आणि तिने आपल्या पालकांना बोलून दाखवली. पालकांना असं वाटायचं मुलीची जात आहे, आपली मुलगी नाजूक आहे आणि या समुद्र प्रचंड अशा समुद्रामध्ये ती काय काम करणार. परंतु मनामध्ये जर इच्छाशक्ती असेल मित्रांनो तर कुठलंही काम अशक्य नाही. असं म्हटलं जातं, वाळूचे कण रगडिता तेलही गडे. वाळूच्या कणातून कधी तेल पडत नाही, परंतु कठोर जर का परिश्रम तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला यश प्राप्त झाल्या वाचून राहत नाही. आणि तशा पद्धतीनं तिने आपल्या आईवडिलांना राजी केलेलं आहे आणि तिने आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली. जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. बघा मित्रांनो, तर त्यांनी पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला मर्चंट नेव्ही या विषयामध्ये आपल्याला करिअर करायचंय आणि त्यामध्ये कशात करायचंय तर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेज जॉईन केलेलं आहे कोचीमधलं आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांना त्या रेडिओ संवादिकेचं काम किंवा रेडिओमध्ये ज्या काही संवाद केले जातात किंवा जहाज चालत असताना त्यांचे जो काही संवाद साधला जातो रेडिओ लहरी मार्फत, जहाजाची दिशा कुठे आहे, जहाजाने कुठल्या बाजूला गेलं पाहिजे, या पद्धतीचं एक वेगळ्या प्रकारचं नॉलेज त्या ठिकाणी असतं आणि म्हणून ते त्यांनी जॉईन केलेलं आहे आणि रेडिओ ऑफिसरची नोकरी त्यांनी मिळवलेली आहे. आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये त्या आता रेडिओ ऑफिसरची नोकरी करतायत आणि त्यांचं समुद्रामध्ये काम करण्याचं किंवा जहाजावर काम करण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. आता मास्टर सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही एखाद्या डिग्री घेतल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी म्हणजे बॅचलर डिग्री घेतल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी त्या ठिकाणी पुढचं शिक्षण म्हणजे त्या शिक्षणाची प्रगल्भता किंवा प्रगत अशा प्रकार शिक्षण घेण्यासाठी ती मास्टर डिग्री असते आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं, पण रोमांचकारी प्रवासामुळे त्या खुश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना, आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमान सांभाळायची आणि अशा पद्धतीनं त्यांनी आधी रेडिओ ऑफिसर म्हणून काम केलं. 2010 मध्ये त्यांनी मास्टर डिग्री मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वप्न एखादं आवडीचं काम मिळालं तर माणसं त्या ठिकाणी जीव ओतून कामं करतात. तशा पद्धतीनं त्या डिग्रीमध्ये जीव ओतून काम केलं आणि त्यांना त्या ठिकाणी ती डिग्री प्राप्त झाली आणि आता त्यांचं एकच स्वप्न होतं जहाजाचे कमांडर व्हायचं किंवा जहाज आपल्याला कसं सांभाळता येईल अशा प्रकारचं स्वप्न त्यांचं होतं. त्यांचे हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं. राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या आणि 2012 मध्ये त्या पहिल्या मर्चंट नेव्हीच्या कॅप्टन म्हणून त्यांची नियुक्ती झाली 2012 साली. त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य ही जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली आणि या स्वराज्य नावाच्या जहाजाची संपूर्ण जबाबदारी
त्यांना देण्यात आली आणि त्याच्यावर ते कॅप्टन म्हणून कामगिरी करतायत. या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला. एकाच व्यवसायात असल्या कारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाही. सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिकांच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांची मोठी साथ होती आणि अशा पद्धतीनं त्यांचा विवाह एका रेडिओ ऑफिसरशी झाला. दोघे एका व्यवसायात होते आणि त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांना मुलं झाली आणि मुलांचा सांभाळ कसा करायचा, कारण की एकदा जर का आपण त्या शिपिंगवर गेलो किंवा त्या शिपवर गेलो तर 6-6 महिने परत येता येत नाही आणि 6 महिने जहाजाचा प्रवास समुद्रात करावा लागतो, घरापासून लांब जावं लागतं. तरी देखील त्यांनी ही सगळी आव्हानं पेललीत आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम त्यांनी करून दाखवलं आणि त्यामध्ये अर्थातच त्यांच्या कुटुंबाची साथ देखील मोठ्या प्रमाणात होती. 22 जून 2015 रोजी एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या आणि संपूर्ण स्वराज्य नावाच्या जहाजावर त्या कॅप्टन म्हणून काम करत होत्या. 22 जून 2015 रोजी रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रुद्ररूप धारण केलं होतं. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली असल्याचे सांगितले. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. अधिकाऱ्याने तात्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे. त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहे. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होते आणि अशा पद्धतीनं 22 जून 2015 रोजी घडलेली घटना, त्या जहाजावर काम करत होत्या. रात्रीची 11 वाजेची वेळ होती. त्यावेळेस त्यांना रेडिओ लहरीतून संदेश देण्यात आला की अशा प्रकारच्या मासेमारी करणाऱ्या नाविकांची जहाज किंवा नाव त्या ठिकाणी पाण्यात बुडत आहे आणि त्यासाठी तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीनं संदेश मिळाल्यानंतर त्यांनी दुर्बिणीतून बघितलं तर खरोखर नाव बुडत आहे आणि ती लोक त्या ठिकाणी बुडण्यापासून वाचवण्यासाठी आपली नाव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जातच येईना आणि जहाजावर तैनात असलेली फौज त्यांनी त्या पाण्यामध्ये उतरवली आणि त्या ठिकाणी इतका प्रचंड वादळामध्ये त्या जहाजातील काही प्रशिक्षित लोक त्या ठिकाणी पाण्यात उतरले आणि ते वाचवण्याचा प्रयत्न करायला लागले. परंतु त्या ठिकाणी वादळाचा जोर खूप मोठा होता आणि त्यामुळे जहाजेपर्यंत पोहोचता त्यांना येत नव्हतं. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहित होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ते जीवाच्या अंकात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती. जहाजातले कर्मचारी मात्र निकाराचा प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. दुसरा प्रयत्न केला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. दुसरा प्रयत्न देखील वाया गेला आणि अशा पद्धतीनं पहिला प्रयत्न झाला, दुसरा प्रयत्न झाला, त्या जहाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला, परंतु जहाज त्या वादळामुळे मागे ढकललं जात होतं. जेवढ्या जोरात ते येत होते तेवढ्या जोरात ते मागे ढकललं जात होतं आणि अशा पद्धतीनं 2 प्रयत्न त्यांचे त्या ठिकाणी निकामी झालेले. सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, आता वाचवणं अशक्य आहे. पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही आणि त्या टीम मध्ये काम करणाऱ्या राधिका मेनन होत्या. त्यांनी सांगितलं
की आपल्याला ह्या लोकांना वाचवायचं आहे, कुठल्या परिस्थितीत आपल्याला वाचवता आलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी सांगितलं की आपल्याला आपलं जहाज किंवा आपलं नाव तिकडे न्यायचंय, त्यांना वाचवायचंय. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटर उंच उंच लाटा उसळत होत्या आणि 9 मीटर उंचीच्या लाटा त्या ठिकाणी उसळत होत्या. म्हणजे 9 चोक 36 म्हणजे 35-36 फुटाच्या लाटा त्या ठिकाणी उसळत होत्या. वारा 70 समुद्री मैल वेगानं वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते. पण आम्ही हिंमत हारलो नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले आणि जे नाव होती त्या बुडणाऱ्या नावेजवळ आपलं हे स्वराज्य जहाज नेलं आणि त्या ठिकाणी शिडी टाकली आणि त्यांना आपल्या नावेमध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. नावेतील 6 मच्छीमार सही सलामत वाचले आणि 7 मच्छीमारांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं. त्यांना आपल्या नावेत त्यांनी घेतलं. वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसापासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील. पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. आणि त्या नावेमध्ये त्या 7 नाविकांमध्ये असणारा एक नाविक पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्यात की अनेक दिवसापासून ते समुद्रामध्ये गेलेले होते आणि आम्हाला शंका वाटायला लागली कदाचित नाव बुडली असेल, त्यात त्यांचा अंत झाला असेल आणि खरोखर त्यांना नवजीवदान दिलं. या मेनन मॅडमनी त्यांनी आभार मानलेला आहे. या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्कारानं सन्मानित केलं. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन ह्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावर बसतो त्यावेळेला आपण महिला आहोत की पुरुष आहोत याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल तर हिंमत आपोआप येते. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं. आणि ते शेवटी म्हणतायत की एवढं मोठं यश त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्यांना अशा प्रकारचा एक आंतरराष्ट्रीय सन्मान बहाल केलेला आहे. अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की या संपूर्ण याच्यामध्ये माझा टीमचा वाटा आहे आणि म्हणून आपल्याकडे आलेली विजयश्री आपण इतरांना वाटप करणं किंवा इतरांना त्याचं श्रेय देणं हा त्यांचा मनाचा मोठेपणा होता. आणि मित्रांनो, म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण आपल्याबरोबर इतरांनाही मोठं केलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश राधिका मेनन या देत आहेत. आणि खरोखर जर आपल्या मनामध्ये इच्छाशक्ती जर मोठी असेल, आपले प्रयत्न जर चांगले असतील आणि एखादं आवडीचं काम असेल तर निश्चितच त्यामध्ये भगवंताला यश द्यावं लागतं. अशा प्रकारचा प्रयत्न राधिका मेनन यांनी केलेला आहे आणि मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला कॅप्टन म्हणून त्यांना मान मिळालेला आहे. त्याचबरोबर जागतिक कीर्तीचा सन्मान देखील त्यांना त्यांचा या कृत्याबद्दल मिळालेला आहे. म्हणून अशा प्रकारचं आमच्या ज्या मुली शिकतायत त्या मुलींनी देखील तशा प्रकारची प्रेरणा घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या संधी आमच्या जीवनामध्ये अनेक येऊ शकतात जर मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असेल. आणि आतापासून तुम्ही मनामध्ये विचार केला की मला राधिका मेनन व्हायचंय, हे स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं मित्रांनो. आणि म्हणून कुठलंही काम अवघड नाही हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्त्री पुरुष अशा प्रकारचा भेद न मानता जर प्रचंड इच्छाशक्ती असेल, कष्ट करण्याची कुवत असेल तर निश्चितच आपल्या पदरामध्ये ते संपादन होतं. अशा प्रकारचा संदेश राधिका मेनन या पाठातून देत आहेत. आणि निश्चितच तुम्हाला हा पाठ आवडला असेल, आपल्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.